श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आहे. पुढील खूप सुंदर अनुभवासाठी तयार हो. पुढील 3 दिवस तुझ्यासाठी मोठ्या आशीर्वादाचे, मोठ्या चमत्काराने भरलेले आहेत. काही लोक तुझ्या नुकसानावर उठलेले आहेत. काही लोक तुझ्यासाठी काही नकारात्मक गोळा करण्याच्या मागे आहेत. अचानक काही वादळ तुला जाणवू लागतील, पण ते त्याचप्रमाणे शांत देखील होतील, कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या जीवनाला पुढे नेणारा आहे. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवून आहेस, काही त्यातीलच मंडळी तुझा विश्वासघात करण्याच्या मागे आहेत. अचानक तुला ताण, तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. की तू निरंतर आनंदी दिसतोस. तू भगवंताच्या नामस्मरणात, आपल्या कर्मात दंग आहेस, पण हे कुणाला तरी पाहवल्या जात नाही. काही चुका आहेत ज्या तुम्ही आता पूर्ण करण्याच्या स्थितीत आहात. मला माहीत आहे की त्या चुकांना टाळण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात. काही लोक तुमच्यावर अशा नजरा ठेवून आहेत की तुमचं प्रत्येक कार्य अडलं पाहिजे, ते पुढे जाऊ नये किंवा तुम्हाला सुंदर अनुभव येऊ नये, तुम्ही जीवनात पुढे जाऊ नये. पण प्रत्येक दिवस निराळा आहे आणि तुझ्या मनातील विचारही बदलत आहेत. जवळचीच व्यक्ती असूनसुद्धा तू त्यांना ना तुझ्या आयुष्यातून बाद करू शकतोस, नाही त्यांना दूर लोटून देऊ शकतोस. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ना तू घरात कुणाशी संवाद करू शकतोस, नाही तू कुणाला काही सांगू शकतोस. पण तुझं मन तू माझ्याकडे मोकळं करू शकतोस. मला माहीत आहे की तुझ्या जीवनातून काय बाहेर पाडायचं आहे, काय तुझ्या जीवनातून नकोसं करायचं आहे. बाळा, शांत राहा, कारण माझी मदत लवकरच तुला मिळणार आहे. हे येणारे 3 दिवस तुला सुंदर अनुभव देणार आहेत. काळजी करू नकोस. कुणीही आता तुझ्या भाग्यात चमत्कार येण्यापासून रोखू शकत नाही. तुझ्या जखमा भरणार आहेत. तुझ्या मनावर कोरलेल्या त्या जखमा ज्या कुणाच्या बोलण्याने पडल्या आहेत, त्या सर्व मी आनंदाच्या फुंकरीने शांत करणार आहे. बाळा, तुला जे काही नकोसे झाले आहे ते मी या क्षणापासून तुझ्यापासून वेगळं करत आहे. शांत राहा, आनंदासाठी तयार व्हा. काही लोक नेहमीच तुमचं चांगलं होताना पाहू शकत नाही. तुमची ऊर्जा पवित्र आहे. तुम्ही दैवी कृपेचे परिपूर्ण बाळ आहात. हे पाहून कुणीतरी रडतंय, कुणीतरी दुःखी होतंय, पण त्या व्यक्तीला हे कळत नाही की ही सर्व काही तुझी चांगली केलेली कर्म आहे, की तू आनंदी आहेस. तू पुढे जाण्याच्या तयारीत आहेस आणि तू दररोज नामस्मरण करत आहेस. तू जितकाच परमेश्वराच्या जवळ येत आहेस, त्यामुळे काही लोकांना खूप काही वेदना देखील होत आहे. त्यामुळे त्यांना त्रास देखील होत आहे, कारण त्यांच्यातली नकारात्मकता आज देखील नष्ट झालेली नाही. म्हणूनच ते तुझ्यासाठी नकारात्मक विचार करत आहेत, ठेवत आहेत. म्हणूनच आज मी तुला सांगू इच्छितो की तुझ्यातली नकारात्मकता नष्ट करण्यात आलेली आहे. बाळा, काळजीत राहणे सोड, कारण आता काळोख तुझ्यापासून दूर जात आहे. काही लोक जे तुझ्यासाठी संवाद करत आहेत ते पुढे पश्चाताप करतील, कारण त्यांना माहीत झाले आहे की आता तुझ्यातली ऊर्जा पवित्र झाली आहे. तू स्वामींच्या जवळ आहे. तुझ्यासमोर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप येणार आहे. व्यक्तीचं खरं रूप येणार आहे. कदाचित त्यांच्या शेवटच्या शब्दातून तुला ते कळणार आहे. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि त्यांच्या प्रसारित केलेल्या काही माध्यमातून तुला कळणार आहे की तू आता त्यांच्यापासून वेगळा केल्या जात आहे. होय, या सर्व काही घटना, विचार अचानक होतील. कुणाच्या स्वभावात तुला खूप काही फरक दिसून येईल, तो तू तुझ्या डोळ्यांनी पाहू शकशील. बाळा, काही लोकांचे व्यक्तिमत्व तुझ्यासाठी बदलेल. तुझ्यासाठी त्यांच्याजवळ
आता काही तिरस्कार असेल, काही अशा भावना असतील ज्या तू सहन करण्याच्या पलीकडे होईल. पण हे दुःख, हे त्रास, हे ताणतणाव सर्व काही तुझ्यासाठी चांगलं घेऊन येत आहेत. कारण मी तुझ्यापासून तेच वेगळं करतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे. घाबरू नकोस, कारण सत्य उशिरा समोर आलं तरी ते सत्य आहे आणि ते खोट्या माणसासोबत जगणं निरर्थक आहे. अशा आयुष्यभर सोबत राहणाऱ्या खोट्या व्यक्तींपेक्षा भगवंताचं स्मरण कर, नामस्मरण कर आणि भगवंताच्या जवळ निवास कर. कारण यामुळे तुझं मन पवित्र होईल, तुझा देह आत्मा पवित्र होईल आणि तू अंतर्मनातून परमेश्वराशी जोडल्या जाशील. बाळा, काही लोक हे निरर्थक आहेत जे तुझ्या आयुष्यात फक्त लोभासाठी जोडलेले आहेत. तुझ्यापासून त्यांना फक्त लोभाची भावना आहे, काही घेण्याची भावना आहे. म्हणूनच आज मी तुझ्यापुढे हा संदेश दिला आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष दे, कारण तुझ्या मनातील भावना मी जाणतो. तुझं मन पवित्र आहे, ते काही संकेत स्वीकार करतं. त्यामुळेच हा संदेश एक संकेत आहे. झोपण्याआधी हा संदेश जर तू तुझ्या नात्यांना पाठवशील, प्रियजनांना पाठवशील, तर ते देखील यातून काही शिकतील. कारण त्यांना आता पुढे जाण्याची संधी आहे. अध्यात्मात पुढे जाण्यासाठी काही नाते सोडावी लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात. आणि मनाला अधीर करू नकोस, घाबरू नकोस. सर्व काही विश्वासाने पूर्ण होईल. हळूहळू तुझ्या घरातील वातावरण बदलायला लागेल. इथून मागे तू काही काळापर्यंत पाहिले आहे की घरातील वातावरण निरंतर नकारात्मक होते. काही अशा गोष्टी तुमच्या समोर आल्या आहेत ज्यामुळे तुम्ही विचारात पडला आहात. काही गोष्टींमुळे तुमच्यात रुसवे फुगवे वारंवार होत आहेत. काही वादविवाद, ताणतणाव आणि काही गोष्टींनी घर नेहमीच भरलं जात होतं. पण आता मात्र इथून पुढे 3 दिवस खूप सुंदर अनुभव येणार आहे. जर तुझी तयारी आहे तर ते सर्व काही लवकरच घडेल. होय बाळा, अगदी आज रात्रीपासून घडणार आहे. तू पाहशील की तुझ्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि जिव्हाळा वाढवल्या जात आहे. तुमच्यातील दूषित भावना, द्वेष, संघर्ष आणि कलह नाहीसे करण्यात आले आहे. कारण परमेश्वरी आशीर्वाद तुला मिळत आहे. तुझी ऊर्जा पवित्र आणि अधिक ऊर्जावान होत आहे. तू जेव्हा जेव्हा हा संदेश ऐकशील तेव्हा तेव्हा तुझ्या घरातील दोष नाहीसे होतील, कलह संपतील आणि तू पुढे जाण्याच्या स्थितीत मार्गावर असशील. तू ज्यांच्यावर खूप विश्वास दाखवला त्यांनीच तुझी फसवणूक केली आहे. तो काल होता, पण आता मात्र तुझी ऊर्जा पवित्र होत आहे. तुझ्यासाठी काही असे सुखद अनुभव येणार आहे ज्यामुळे तुम्ही सतत आनंदी होणार आहात. मला तुमच्या जीवनात तो प्रकाश, तो आनंद द्यायचा आहे जो तुमच्यासाठी प्रगतिवान आहे, आनंदासाठी आहे. तुम्ही जर काही गोष्टीत स्वतःला एकटे मानत असाल तर हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. कारण मी सदैव तुझ्या अवतीभोवती आहे. कधीकधी तुला परीक्षा द्याव्या लागतात, पण त्या तुझ्या चांगल्यासाठीच असतात. काही लोक तुझ्या जीवनात काही काळापुरते असतात. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि पुढे जाण्यासाठी तयार हो. कारण मी तुला पुढे नेण्यासाठी इथे उपस्थित आहे. माझा आशीर्वाद तुझ्या अडथळ्यांना दूर करतो, तुझ्या नकारात्मकतेला दूर करतो आणि तुला सकारात्मक बनवतो. तुझ्या मुखातून आता फक्त सकारात्मक निघेल आणि तू सकारात्मक बोलशील. तुझे नाते प्रेमाने भरेल, आनंदाने भरेल. तू ऊर्जावान होशील आणि तुझे नाते घट्ट होईल, तुझं प्रेम घट्ट होईल. आणि तुम्ही पाहाल की जे कालपर्यंत सर्व काही त्रासदायक वाटत होतं त्याच ठिकाणी आज चांगल्या विचारांची ऊर्जा आहे. घरात सकारात्मक वातावरण आहे, आनंदी आनंद पसरला आहे. होय, कारण भगवंतानी तुमच्या घराला सुखाचा आनंदाचा आशीर्वाद दिला आहे. तो स्वीकार करा, शुभपरिणाम स्वीकार करा. रागावू नका, कुणाशी वाईट बोलू नका. निर्णय घेताना सांभाळून करा. लगेचच निर्णय घेऊ नका, काही काळामध्ये जाऊ द्या. तुम्ही पाहाल तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. भांडणे संपली आहेत, कलह संपले आहेत, द्वेष मनातून निघून गेला आहे, राग शांत झाला आहे. कारण मी
तुमच्या घराची ऊर्जा वाढवलेली आहे. तुम्ही जे काही जाप करत आहात, श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर करा, कारण तुमच्या जीवनात आता आनंद पसरत आहे. हळूवारपणे मी तुमच्या घरावर सुखाचा आशीर्वाद देतो आणि तुम्हाला अधिक पुढे नेतो. सुख, संपन्नता, वैभव आणि आरोग्य, समृद्धी तुम्हाला मिळणार आहे. शांत रहा, आनंदी रहा, निरोगी रहा. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या जीवनावर शुभ परिणाम होणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे तर तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक अडचणीवर मात करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी